वाटतं राजसाहेब आज काय बोलतील हे दोनच लोकांना माहिती असेल. एक तर खुद्द राजसाहेब आणि दुसरं देव. कारण आम्हाला कोणालाच माहीत नसतं की साहेब काय भूमिका मांडणार आहेत. सो साहेब ज्यावेळेला व्यासपीठावर येतील त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राला जेव्हा कळेल तेव्हाच आम्हाला कळणार आहे की साहेब कुठल्या मुद्द्यावर बोलणार आहेत, आमची काय भूमिका असेल आणि आमची पुढची काय वाटचाल असेल. खरं तर आमच्यासाठी हा दिवस अतिशय आनंदाचा असतो. अनेकांकडे 40-40, 50-50 आमदार आहेत, पण सभा भरायला त्यांना 10,000 लोक जमवताना त्यांना नाकी नऊ येतं. मी आता या रस्त्याने चालत येत होतो आणि माझ्यासोबत हजारो महाराष्ट्र सैनिक जे स्वखर्चाने कुठून जव्हार, मोकाडा, चंद्रपूर, गडचिरोली अशा भागातून आलेले आहेत. आम्ही सगळेजण खूप नशीबवान आहोत की ज्या पक्षाकडे एकही आमदार नाही, पण त्याच्याकडे लाखो महाराष्ट्र सैनिक त्याच्या नेत्याला ऐकायला स्वतःचं घरदार सणाच्या दिवशी सोडून येतात. सो आमच्यासाठी हा आजचा दिवस आनंदाचा आहे. सन्माननीय राजसाहेब आज काय आदेश देतील. मागच्या 2-3 सभा जर तुम्ही पाहिलात तर भोंग्यांचं आंदोलन असेल किंवा मदारीचं आंदोलन असेल, त्याच्यानंतर आज काय घडणार आहे या महाराष्ट्रात हे पाहण्यासाठी आम्ही सगळे आतुर आहोत. एक तुम्हा सगळ्यांसमोर सांगतो की जो काही आदेश साहेब देतील त्याचं पालन तंतोतंत खाली करण्याची जबाबदारी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राला लक्ष लागलेलं आहे. मात्र नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र हिताच्या आणि नागरिकांच्या समस्या, त्यांचे मुद्दे हे खरं तर केंद्रस्थानी असणं आवश्यक आहे. त्या अधिवेशनामध्ये अनेक विषय गाजले. कबर असेल औरंगजेबाची किंवा मग इतर विषय असतील, हिंदू मुस्लिमचे विषय असतील. असं असताना आता येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आहेत. तुमची काय अपेक्षा आहे? नाही, माझी मूळतः विषय हे लोकहिताचे हवे होते, परंतु अशी कुठलीही गोष्ट घडली नाही. यांना आपल्या सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत हे दाखवायचं नव्हतं. कारण राजसाहेब निवडणुकीच्या आधीपासून सांगतात की जर लाडकी बहीण योजनेत पैसे वाटले गेले तर निवडणुकीच्या नंतर 1 महिन्याने आपल्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. आमचं नेहमी मत आहे की लाडक्या बहिणीला तुम्ही हतबल करू नका, तिला सक्षम करा. तिला 1500 रुपये मिळण्यापेक्षा तिला रोजगार उपलब्ध करून द्या, तिला 15,000 कमवू द्या दर महिना. पण आपल्याकडे अशी भूमिका न घेता सरकारला कंगाल करण्याचा प्रयत्न ह्या सरकारने केलेला आहे आणि ह्या सगळ्याचाच समाजाला सन्माननीय राजसाहेब घेतील. अपेक्षित आहे की औरंगजेबाच्या कबरीत साहेब जसं म्हणाले औरंगजेब आत गेले बाहेर आले, या सगळ्याच गोष्टी आज निघतील आणि त्या महाराष्ट्राच्या हिताच्या असतील, हिंदुत्वाला धरून असतील एवढं आम्हाला नक्की खात्री आहे. प्रशांत कोरटकर ज्यांनी महाराजांबद्दल अपशब्द वापरले, मागचा महिनाभर तो कुठे पळाला किंवा त्याच्या संदर्भातल्या अनेक घडामोडी खरं तर पाहायला मिळाल्या. आता जेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हा देखील कुठेतरी शिक्षा सुनावणीसाठी उशीर होतो असं वाटतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर अपशब्द वापरत असतील तर अशांना चौकात फोडलं पाहिजे. कारण जगभरामध्ये मी मध्ये लंडनला होतो आणि मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांवर स्टडी होत आहे. आता या क्षणाला स्टडी चालू आहे आणि त्या माणसाबद्दल तुम्ही काही बरगळता, तुम्हाला कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा आहे आणि मीडियामध्ये प्रसिद्धी मिळते म्हणून तुम्ही काही करता. 1-2 तुम्ही रस्त्यात भर चौकामध्ये चोपा. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या बाबतीत वक्तव्य करण्याची हिंमत या देशात कोणामध्ये राहणार नाही. पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत उत्तर भारतीयांची राज ठाकरे माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना अयोध्येला पाय ठेवू देणार नाही. हा कोण आहे? तुम्ही का त्याला महत्त्व देत आहे? ज्या दिवशी ते ठरवतील ना की मला अयोध्येला जायचंय त्याला कोणाचा बाप त्यांना अडवणार नाही. त्यामुळे ब्रिज मोशनने काळजी करू नये. आम्ही लवकरच येऊ, रामलल्लाचं दर्शन घेऊ आणि जाता जाता तुला चोप देऊन जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.